तर आता आम्ही इथून निघून गेलेलो. Yep, that's me. You're probably wondering how I ended up in this situation. आम्हाला खाली जायची इच्छा नाही आहे. हे पोरं फोटोसाठी काय करतात. आम्ही थांबलो आता भात शेती बघायला. खांडी पॉइंट तर तुम्ही बघितला, पण हे पण नजारे बघा. तो अमेझॉन के जंगल में ये सूरज देखो क्या कर रहा है. तो फाइनली आम्ही पोहोचलो आहे धबधब्यावरती. ऑल राईट मित्रांनो, तर आज आहे सॅटर्डे आणि आम्ही चाललेलो आहे खांडी व्ह्यू पॉइंटला. खांडी व्ह्यू पॉइंट आत्ता फेमस झाला युट्यूब वरती, कारण कोणीतरी आता लास्ट युट्यूबरने व्हिडिओ टाकलेली, तर त्यानंतर हा खूप पॉइंट फेमस होतोय. तर आम्ही आहे आता मुंबई पुणे ओल्ड हायवेला, आणि आपल्याला जर पुण्यावरून येत आहे आणि खांडीला जायचंय तर आपल्याला राईड घ्यायला लागतो. शिवराज वडेवाला अँड स्नॅक्स या हॉटेल दिसलं की आपल्याला राईड घ्यावं लागतं, नाहीतर ह्या फाट्याचं नाव आहे जांभूळ फाटा. तर खांडीला जायला आपल्याला दोन रस्ते आहेत. एक तर काने फाट्यावरून जाऊ शकता किंवा इथून जांभूळ फाट्यावरून जाऊ शकता. तर खांडी फेमस कशासाठी आहे तर खूप सारे वॉटरफॉल्स, डॅम आणि जंगल आणि खूप सारे सिनरीज. रोडवरूनच सिनरीज दिसतात, त्यामुळे खांडी खूप फेमस झाले. आपल्याला कुठे उतरून असं ट्रेक वगैरे करावं लागत नाही. जर तुम्हाला थोडं खाली जायचं असेल तर जाऊ शकता, पण आता रिस्क घेण्यात काही अर्थ नाहीये. तुम्ही बघितलंच आहे काय काय होतंय आता सोशल मीडियावरती. तर चला माझ्यासोबत आता एक्सप्लोर करूया खांडी. तर खांडी पुण्यापासून 70 किलोमीटर आहे लांब, आणि आम्ही आता हायवेवरून राईड घेतल्यावर आम्हाला दाखवते अजून 35 किलोमीटर आतमध्ये. आणि असा काही रोड आहे सिमेंटचा, तर बघूया रोड पुढे कसा भेटतो आपल्याला. तर आम्ही ना पहिल्यापासून इकडे खांडीला जायचो जेव्हा आम्ही कॉलेजला होतो, पण तेव्हा अशी आयडिया नव्हती की एवढा फेमस पण असतो हा स्पॉट असा. ते आम्ही असंच टाइमपास करायला जायचो, आणि आमच्या अक्षय मित्राला आम्ही खांडी बोलायचो. तर माझ्यासोबत आज आहेत सूरज आणि अक्षय. सूरज आणि अक्षयला तुम्ही पहिल्यापासून ओळखताय, माझे कॉलेजचे फ्रेंड्स आहेत. तर बघूया आज आम्ही काय मजा करतोय. आप्पा आलेत आपल्यासोबत, पैशाचं काही टेन्शन नाही आपल्याला. क्या सीन है, क्या सीन है, वाह. पाणी टेकलंय त्यामुळेच यांनी नवीन ब्रिज बांधला. इंद्रायणी नदी बघा किती वाहते एवढ्या पूल भरून, आणि ब्रिज पण तुटलेला दिसतो. मित्रांनो, नजाऱ्याला सुरुवात झालेली आहे. सिनरी बघा, पुढे वॉटरफॉल दिसायला सुरुवात झाली आपल्याला आता, आणि सगळी भात शेती. खूप मस्त सीन आहे या रोडला, आणि खाली साईडला खूप सारे पॉली हाऊस आहेत. आय थिंक ते तळेगाव MIDC चे पॉली हाऊस आहेत सगळे. कोकणात आल्यासारखं वाटतंय. फायनली ऊन आलंय मित्रांनो, बघा कसला भारी सीन दिसतोय. एकदम भारी व्ह्यू. दिवसाचं आज पहिलं ऊन आलंय. मागच्या आठवड्यात खूप पाऊस पडत होता, आपलं पुणे भरलेलं सगळं, आणि आता थोडा पाऊस कमी व्हायला लागलाय, आणि धबधब्यांना खूप लोक आलेत आज खांडीला. आय थिंक व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून खूप सारे लोक येतात. आता हा बघा वॉटरफॉल,
आणि इकडे व्ह्यू. लेफ्ट साइडला वॉटरफॉल, भात शेती आणि इकडे डॅम. जर तुम्ही खांडीला येते तर तुमचा 1 सेकंड सुद्धा वेस्ट नाही जाणार, कारण तुम्हाला नुसते सिनरी दिसतील. असा 1 सेकंड पण नाही जाणार की आपल्याला कुठला नवीन सीन नाही दिसणार. खूप मस्त. खांडी आवडला आपल्याला. कसला भारी धबधबा आहे. चीन टपाक डमडम. तर खांडीच्या रोड मधला आमचा पहिला स्टॉप आणि हा असा मस्त व्ह्यू बघतो. जर ड्रोन उडवायला भेटला तर उडवतो आणि तुम्हाला नजारे एन्जॉय करवतो. तर चला आता या व्ह्यूला बाय करूया. आता आपण जाऊया नेक्स्ट स्पॉटवरती. आता आय थिंक आम्ही जाऊ खांडी पॉईंटवरती डायरेक्ट. खांडी पॉईंटवर कार जाईल की नाही सांगता येत नाही आहे, तर बघूया पुढे जाऊनच समजेल जाते की नाही. रोड तर खराब होता खूप वर्ष आधी, आता माहीत नाही आहे काय झालं आहे. आता झालं असेल नीट, सांगता नाही येत. आणि हे धबधब्याचं पाणी येते वरती. जायला तर आहे रस्ता, बाईकर्स गेलेले आतमध्ये. हा क्या डॅमचा व्ह्यू आहे बघा. फॉग, पाऊसमध्येच ऊन येत आहे. खांडीचा पूर्ण रोड डॅमच्या साईडनी आहे. रोड बघा, एक गाडी जाईल नीट एवढा रोड आहे चांगला, पण पूर्ण रोड डॅम साईडनी. आणि डॅमचे व्ह्यूज तुम्हाला प्रत्येक कॉर्नरनी असे व्ह्यूज भेटतील मस्त. ऑसम व्ह्यू, समुद्रच वाटते, दिसतच नाहीये पुढचं. रस्ता ठीकठाक आहे, थोडा खराब आहे आणि छोटा आहे. एसटी वगैरे आली तर आपल्याला डायरेक्ट रोडच्या खाली उतरावं लागतं, नाही तर रिवर्स घेऊन कुठेतरी लावावं लागतं. आणि यार बंगला बघा, या खांडीमध्ये असा बंगला, क्या बात आहे. तर मित्रांनो बघा कसला मस्त रोड आहे, सिंगल. आणि आम्ही थांबलेलो आहे इथे, कोणीच नाही आहे. मध्ये मध्ये पॉईंट होते, डॅमला मंदिर होतं तिथे खाली जात होते लोक, पण आम्ही रिस्क नाही घेतली कारण आम्हाला गाडी फसवायची नाही. आपली गाडी काय ऑफ रोडर नाही आहे, आपली एवढीशी गाडी छोटीशी, ती पण CNGवर चालते, तर आम्हाला रिस्क नाही घ्यायची. आपण रोड पे रुकेंगे. आणि हे दोघं बनवतात रील. आता ती पण बनवतो 2-3 रील.
तर मित्रांनो, आम्ही घेतलेलं आहे लेफ्ट टर्न आणि आम्ही आता लागलेलो आहे खांडी व्ह्यू पॉइंटच्या रोडला. गाडी काढायला 10-12 हजार रुपये लक्ष गाडीवर जाऊ दे. अशी गाडी काढायला 10-12 हजार रुपये. गाडी आली तर कुठं लावायची भावा. एसटी वगैरे नाही येत. एसटी नाही झाली तसं चांगलं झालंय. थंडावा आहे इकडं. वीकेंड म्हणून माणसं दिसत आहेत. वीकेंड असतं काही इथं पॉइंट फायनली आम्ही पोहोचलेलो आहे व्ह्यू पॉइंटला. आणि व्ह्यू पॉइंटला जायचा रोड बघ कसा आहे. वरती पार्किंग दिसतंय, तर पार्किंग मध्ये आता गाडी पार्क करतो, मग आपण भेटूया. काय दिसत काय नव्हतं. तर अक्षयला आता खाली उतरवलंय आणि त्याला चेक करायला सांगितलंय गाडी खाली लागते की नाही, कारण मला डाऊट आहे की कारण इथे गाडी लागू शकते. तर ह्या साईडनी बघतो, इथे थोडी माती वाटते, तर इथून ट्राय करूया आपण. माती निघाली बस. नियोज कम है क्या किसी से. पार्किंग खूप मोठं आहे आणि पार्किंगचे काहीही चार्जेस नाही आहेत. खांडी पॉईंटला तर आम्हाला काही दिसत नाही आहे, कारण फॉग आहे. खूप फॉग नाही आहे, थोडा बारीक पाऊस आहे, त्यामुळे दिसत नाही आहे. पण खांडी पॉईंटला यायचा रोड बघा कसा आहे. तिथून ट्राय केलं, पण तिथून गाडी लागत होती. पण इथून आलो आहे, पण हा थोडा चढ आहे, तर कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल ते. सूरज उतरला आहे आमचा पाण्यात. आम्ही आलोय शूज घालून, आणि हा चप्पलवर आलाय फिरायला. सूरज बघून येतो आता पुढे काय काय. सूरज पुढे डोंगरातून पाणी येते आणि खाली धबधबा बनत असेल याचा. ए कुठे उडी तर आमच्या सूरजला आता काहीतरी दिसलंय. आता जाऊन बघूया कुठला पॉइंट शोधला त्यांनी. बघा हा नवीन पॉइंट शोधलाय आमच्या सूरजनी. सूरज कुठे आहे, पडलास का काय. आहे तर हा खाली वॉटरफॉल बनतोय. इथून डायरेक्ट खाली धबधबा. तो अमेज़न के जंगल में ये सूरज देखो क्या कर रहा है. पत्थर और झीलों से ये भागता हुआ ये आ गया यहाँ पे पॉइंट पे देखने. अब ये सूरज 2 दिन तक क्या करेगा यहाँ पे. चला या पॉइंटला आपण बाय बोलूया. आम्हाला खाली जायची इच्छा नाहीये. हे पोरं फोटोसाठी काय करतात. खाली खूप मस्त व्ह्यू आहे यार, पण छोटा बारीक पाऊस आहे ना, त्यामुळे दिसत नाही. तर तुम्ही ब्लर आहे ते थोडंसं बघून घ्या. आता काय मस्त वाटतं पॉईंट. खाली रस्ता आहे आणि तिथे डॅम सुद्धा दिसतोय. डॅम आणि वॉटरफॉल सारखा.
आणि प्लीज असं अवॉइड करा. इथे खूप रिस्की आहे, खूप इन्सिडेंट झालेत, तर असं नाही पाहिजे आपल्याला. तो चलिए अभी खांडी पॉइंट को बाय बोलते हैं. बाय बाय खांडी पॉइंट. तसं आम्ही खांडी पॉइंटवरून निघालो आणि खूप जोरात पाऊस चालू झाला. आता पाऊस थांबतच नाही. मला ड्रोन उडवायला तर भेटलाच नाही. एक पाऊस बघू आता कधी थांबतोय. आम्हाला वॉटरफॉल वगैरे तिथे थांबायचं आहे कुठेतरी. बघूया आपला लक कसं आहे. पाऊस थांबला तर. सकाळी एवढा पाऊस नव्हता, ऊन वगैरे पडत होतं, पण आता सगळीकडं ढग आलेत, तर पाऊस थांबणार नाही असं वाटतंय. खेकडा रस्त्यावर, खेकडा उचलायचा काय चिंबोऱ्या. कंटिन्यू पाऊस चालू झाला तर लगेच पाणी यायला लागलं रोडवरती. आणि रोड एवढूसा आहे तर दुसरी गाडी आली की आम्हाला साईडला थांबायला लागते. साईडला पण काही काही ठिकाणी जागा नाही आहे. रस्त्यावर पाणी यायला लागले. आता लवकर निघायला लागेल. खांडीचा फेमस धबधबा दिसत नाही. आम्ही थांबलो आता भात शेती बघायला. खांडी पॉइंट तर तुम्ही बघितला, पण हे पण नजारे बघा. मस्त इंद्रायणीचा वास येतोय. तुम्हाला माहीतच असेल भाताचा इंद्रायणीचा स्मेल सुटतो खूप. आणि ते वॉटरफॉलला जायची तर खूप इच्छा आहे आमची, पण काय छत्रीत नाही आणली, ना रेनकोट आहे ना काही आहे. खूप भिजणार, परत ते गाडीत बसायचं चिपचिप अवघड होईल. तर वॉटरफॉलसाठी आम्ही कधीतरी नंतर येऊ आणि बाईकवर येऊ मस्त मजा करत. चाललो आता या वॉटरफॉलला जायचा रस्ता बघा. रस्त्याच्या एकदम जवळ आहे वॉटरफॉल, सो आम्ही बोलत जाऊ आता. जा अक्षय पहिले जाणार. अक्षय पहिले जा ना. अक्षय पहिले जातोय आता. पडण्याची दाट शक्यता इथे आणि अक्षय आमच्या चप्पलवर आलाय. ओ ओ ओ ओ कंटेंट मला कंटेंट दे ना. पण ना थोडा गेला अक्षयची चप्पल गेली. आता तुटते जाईपर्यंत. तर फायनली आम्ही पोहोचलो आहे वॉटरफॉलला.
तर थोडं धबधब्याच्या जवळ जाऊया. फायनली आम्ही पोहोचलो आहे धबधब्यावरती. ह्यूज. मॅन वर्सेस वाईल्ड करत तू पोहोचलेलास इथे. आता आमचा वाईल्ड ॲनिमल आहे. इथपर्यंत पाणी उडतं, इथपर्यंत. तर आता आम्ही इथून निघून गेलेलो होतो. No, God, please, no, no! तर आता आम्ही इथून निघतोय. धबधब्याला जायचं असेल तर खालून रोड आहे, इथून तिथे मागे जात आहेत. पण आम्हाला भिजायची इच्छा नाहीये कारण आम्ही कार घेऊन आलोय. तर चलिए बाय बाय करते हैं ब्युटिफुल व्यू को. उतरताना आपल्याला एक काळजी घ्यायची की सटकायचं नाहीये. सटकलं ना एवढा जोरात लागणार आहे ना की डिक्की तुट जाएगी. अबे साले तभी खूप चिखल झालाय आणि आम्ही आलोय शूज घालून. शूजची बघा अशी वाट लागली. आता गाडीत बसण्याच्या आधी मला सगळं साफ करायला लागेल. स्लिपरी आहे खूप, पण धबधबा एकदम मस्त होता आणि रस्त्याच्या जवळ 5 मिनिटात. चला आता पुढे जाऊया. आपल्याला रस्त्यावरतीच गाड्या पार्क करून यायला लागतात. अशा लोकांनी गाड्या पार्क केल्यात. आम्ही मुंबई पुणे ओल्ड हायवेला लागलेलो आहे आणि आता चाललेलो आहे घरी. जर तुम्हाला हा खांडीचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर आपण आपला ब्लॉग इथेच संपवूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पीस आउट.